हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.3 मधील एक्झाम्पल 5th आणि 6th पाहणार आहोत. पहा एक्झाम्पल 5th 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल्स टू 0. आता एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं पहा. फर्स्ट काय करायची, फर्स्ट स्टेप काय आपला y² कोएफिशियंट आपल्याला 1 करून घ्यायचं आहे. येथे काय कोएफिशियंट 2. मग काय करावं लागेल आपल्याला, या इक्वेशनला 2 न डिवाइड करावं लागेल. इक्वेशन लिहून घेऊ आपण. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल्स टू 0. आता काय करू आपण, डिवाइडिंग बाय 2. y² कोएफिशियंट 2 आहे म्हणून आपण काय करायचं, डिवाइडिंग बाय 2 टू बोथ द साइड्स. या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 2 ने डिवाइड करू. पहा ईच टर्मला 2 न डिवाइड करायचं. 2y² अपॉन 2 प्लस 9y अपॉन 2 प्लस 10 अपॉन 2 इज इक्वल्स टू 0 अपॉन 2. 2 कॅन्सल होईल. येथे 2 1 जार 2, 2 5 जार 10. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला, y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता नेक्स्ट स्टेप काय येईल आपल्याला, ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती आपल्याला राईट साईडला घ्यायची. येथे साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा, y² प्लस 9 अपॉन 2y इज इक्वल्स टू -5. आता आपल्याला काय करायचं आहे, थर्ड टर्म फाइंड करायचे आहे. याचं या इक्वेशनचं कन्वर्जन आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे थर्ड टर्म फाइंड करावी लागेल. थर्ड टर्म इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ y लिहू आपण. आता इथे कोएफिशियंट ऑफ y ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हाफ इंटू वायचा कोएफिशियंट काय, 9 अपॉन 2. म्हणजे इथे काय येईल, 9 अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता इथे काय, 9 1 जार 9, 2 2 जार 4, 9 अपॉन 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. काय येईल पहा, 9चा स्क्वेअर काय येईल 81, 4चा स्क्वेअर काय येईल 60. म्हणजेच आपल्याला इथे थर्ड टर्म काय मिळाली पहा, 81 अपॉन 60. ही टर्म काय करू आपण, या इक्वेशनमध्ये दोन्ही साईडला ॲड करू. ॲडिंग 81 अपॉन 16 टू बोथ द साइड्स. y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 81 अपॉन 16 इज इक्वल्स टू, राईट साईडला काय, -5 प्लस 81 अपॉन 16. आता हे आपण कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू. y² स्क्वेअर रूट काय येईल y. मिडल टर्मचं साईन काय, प्लस, म्हणजे ते काय येईल प्लस. थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट काय येईल पहा, 81चं स्क्वेअर रूट 9, 16चं स्क्वेअर रूट 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हेच काय केलं आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू. आता इथे काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काय नाही, म्हणजे डिनॉमिनेटर 1 असणार आहे. 16 इंटू -5 इथे येईल -80 प्लस 81 इंटू 1 इथे येईल प्लस 81. 16 इंटू 1 किती येईल 60. y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू -80 प्लस 81 इथे येईल 1 अपॉन 60. आता काय करू आपण, स्क्वेअर रूट घेऊ दोन्ही साईडचे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स.
आता याचं स्क्वेअर रूट काय येईल पहा, तुम्ही डायरेक्ट लिहिला तरी चालेल. y प्लस 9/4 येईल स्क्वेअर रूट. आणि येथे 1/√16चं स्क्वेअर रूट काय येईल पहा, प्लस मायनस 1चं स्क्वेअर रूट काय येईल, 1च येईल. आणि 16चं स्क्वेअर रूट काय येईल, 4. 1/4. येथे काय केलं मी, डायरेक्ट लिहिलेलं आहे. याचं स्क्वेअर रूट काय येईल, y प्लस 9/4. आणि 1चं स्क्वेअर रूट काय येईल 1. 16चं स्क्वेअर रूट काय येईल 4. साईन प्लस मायनस 2 येते. आता काय करू आपण, हे y प्लस 9/4 इज इक्वल्स टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल्स टू मायनस 1/4. आता हे 9/4 आपण या साईडला घेऊ. येथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. y इज इक्वल्स टू 1/4 मायनस 9/4. डिनॉमिनेटर सेम आहे. 1 मायनस 9 किती येईल, -8/4. भाग घालू. 4 1 जार 4, 4 2 जार 8. म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येईल, -2. और आता हे 9/4 आपण या साईडला घेऊ. येथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. y इज इक्वल्स टू -1/4 मायनस 9/4. डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजेच काय होईल, -1 -9 किती येईल, -10 येईल. -10/4. आपण भाग घालू. 2 2 जार 4, 2 5 जार 10 इज इक्वल्स टू काय येईल, -5/2. वायची व्हॅल्यू काय येईल, -5/2. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, -2 अँड -5/2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आन्सर इथे लिहिते मी. -2 and -5/2 are the roots of the given quadratic equation. सिक्स्थ एक्झाम्पल पहा. 5x² इज इक्वल्स टू 4x + 7. आता इथे काय करावं लागेल आपल्याला, 4x लेफ्ट साईडला न्यावं लागेल. येथे साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 5x² - 4x इज इक्वल्स टू 7. आता आपली फर्स्ट स्टेप काय असणार आहे, x² कोएफिशियंट आपल्याला 1 करून घ्यायचं आहे. येथे x² कोएफिशियंट 5 आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशनच्या दोन्ही साईडला 5 डिवाइड करावी लागेल. Dividing by 5 to both the sides. 5x² upon 5 minus 4x upon 5 is equals to 7/5. इकडे आपण इच टर्मला 5 डिवाइड करू. 5 5 कॅन्सल होईल. काय लिहिते, x² minus 4/5x is equals to 7/5. आता काय करावं लागेल आपल्याला, थर्ड टर्म फाइंड करावी लागेल. या इक्वेशनचं आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी थर्ड टर्म फाइंड करावी लागेल. थर्ड टर्म इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हाफ इंटू एक्सचा कोएफिशियंट काय आहे, -4/5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 2 जार 4. म्हणजे काय येईल पहा, येथे -2/5.
2 1 जार 2 5 1 जार 5 मायनस 2/5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. म्हणजेच काय येईल पहा, -2चा स्क्वेअर काय येईल 4, -5चा स्क्वेअर काय येईल 25. म्हणजेच आपल्याला थर्ड टर्म काय मिळाली 4/25. ही टर्म काय करू आपण या इक्वेशनमध्ये दोन्ही साईडला ॲड करू. ॲडिंग 4/25 to both the sides. X square minus 4/5x plus 4/25 is equals to राईट साईडला काय 7/5 प्लस 4/25. दोन्ही साईडला आपण काय केलं 4/25 ॲड केलं. आता ही टर्म आपण कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल एक्स. मिडल टर्मचं साईन काय आहे पहा मायनस, म्हणजे इथे काय येईल मायनस येईल. थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 4चं स्क्वेअर रूट 2, 25चं स्क्वेअर रूट 5 म्हणजे 2/5 येईल. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता इथे काय करावं लागेल पहा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 25 7 जार 175 प्लस 5 4 जार 20 अपॉन 25 5 जार 125 इज इक्वल्स टू काय बा 5 + 0 5 7 + 2 9 आणि 195 अपॉन 125. आता जर आपण याला भाग घालवला तर काय येईल पहा. 5 भाग घालू आपण. 5 3 जार 15 4 राहतील 5 9 जार 45. इथे काय 5 2 जार 10 2 राहिले 5 5 जार 25. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 39/25. काय मिळालं पहा आपल्याला x minus 2/5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 39/25. आता काय करू आपण स्क्वेअर रूट घेऊ दोन्ही साईडचे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. x minus 2/5 याचं स्क्वेअर रूट काय x minus 2/5 इज इक्वल्स टू 39चं स्क्वेअर रूट काय येईल √39. 25चं स्क्वेअर रूट काय 5. साईन काय येईल प्लस मायनस. therefore x minus 2/5 is equals to √39/5 or x minus 2/5 is equals to minus √39/5. आता हे 2/5 आपण या साईडला घेऊ. इथे मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. x इज इक्वल्स टू √39/5 प्लस 2/5. म्हणजेच x इज इक्वल्स टू काय पहा डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण 2 प्लस √39/5 और हे मायनस 2/5 आपण या साईडला घेऊ. इथे साईन प्लस मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. x इज इक्वल्स टू मायनस √39/5 प्लस 2/5. x इज इक्वल्स टू हेच कसं लिहू शकतो आपण 2 √39चं साईन काय मायनस, म्हणजे काय मायनस √39/5. डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजेच आपल्याला 2 रूट्स काय मिळाले आहे 2 प्लस √39/5 आणि सेकंड रूट काय मिळालं 2 मायनस √39/5. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.